नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. नेहमीप्रमाणे आज आपण इथं मटण रेसिपी घेऊन आलो आहोत. ही मटण रेसिपी पूर्णपणे घरगुती पद्धतीने आपण बनवलेली आहेत. ज्यांना मटण रस्सा बाजरीच्या भाकरीबरोबर खायला आवडतो त्यांनी तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पाहावा. फार छान चवीचा हा रस्सा होतो. अगदी स्टेप बाय स्टेप कसा बनवायचा ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. अगदी छान तर्रीदार आणि अगदी झणझणीत चवीचा हा रस्सा झालेला आहे. चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया. 750 ग्राम मटण मी स्वच्छ धुवून हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलं. अर्ध्या तासासाठी मटण मॅरिनेट केल्यानंतर तेलामध्ये कांदा परतून घेतला आणि त्याच्यावरती हे मटण 5 मिनिटासाठी परतून घेतलं. आता झाकण ठेवूया आणि झाकणावरती आपण पाणी ओतूया. मटणामध्ये लगेच पाणी न ओतता 5 ते 10 मिनटं आपल्याला मटण बिना पाण्याचं शिजवून घ्यायचं आहे. गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती हे मटण पाणी सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं. मटणाला स्वतःचं पाणी सुटलं की जे थाळीवरती आपण पाणी ठेवलं आहे ते गरम पाणी आपण मटणामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मटण रस्सा बनवता अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो. तुम्ही करून पहा. मटण कुकरला न शिजवता असं पातेल्यामध्ये शिजवा आणि त्याचा भरपूरसा स्टॉक तयार करा. म्हणजे जो अळणी रस्सा आपण करतो किंवा मटण स्टॉक करतो तो भरपूर करा आणि त्या स्टॉकला जेव्हा आपण तिखट रस्सा बनवतो तेव्हा त्या स्टॉकची तिखट रश्श्याची चव जी आहे फार छान चव येते. आता इथं आपण मसाले करून घेऊया. 2 मिडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतले. 1 चमचा तेलावरती हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. गॅस फुल ठेवा आणि फुल गॅसवरती हे मसाले छान भाजून घ्या. कांदा परतून झाला की आपल्याला 50 ते 100 ग्रॅम खोबरं इथं घ्यायचं आहे. खोबऱ्याचे उभे काप करून घेतले मी आणि हे खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं तुम्ही घेतलं तरीही चालेल. छान चवीचं लागतं ओलं खोबरं ह्या रश्श्यासाठी. तर आता पहा, खोबरं आणि कांदा जेव्हा आपण खरपूस भाजून घेतो त्यावेळेला या रश्श्याला एक फार छान चव येते. म्हणजे आपली मसाल्याची कच्ची चव राहत नाही आणि मसाले व्यवस्थित भाजले की आपल्या रश्श्याला फार छान चव येते. 1 चमचा तीळ, अर्धा चमचा धणे घेतले. अर्धा चमचा धणे आणि 1 चमचा तीळ हे छान असे खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तिळामुळे रस्सा घट्ट होतो आणि धण्यामुळे रश्श्याला फार छान चव येते. तर इथं पहा, हा मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हा आता आपण काढून घेऊया. संपूर्णपणे सगळे मसाले थंड झाले की मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. सुरुवातीला खोबरं, लसूण, आलं आणि तीळ, धणे बारीक करून घ्या आणि त्याच्यानंतर कांदा, कोथिंबीर, थोडासा पुदिना असेल तर पुदिनाही घ्या. छान चव लागते मटणाला. आणि इथं पहा, छान असं आपण वाटण करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घेतलं मी आणि पाण्यावरती हे वाटण करून घेतलं. आता त्याच पॅनमध्ये 1 पळीभर तेल घेतलं मी आणि 1 पळीभर तेलावरती हा मसाला मी भाजून घेते आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. 1 चमचा लाल मिरची पावडर कलरची, 1 चमचा मटण मसाला आणि 1 चमचा आपला घरगुती मसाला. घरगुती मसाला म्हणजे जो आपण रोजच्या वापरामधला मसाला आहे तो घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाण इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. पण मटण मसाला 1 चमचा आणि आपला घरच्या वापरातला मसाला 1 चमचा घ्या. अप्रतिम चवीचा हा मटण रस्सा होतो. करून पहा तुम्ही. आणि छान असं या तेलावरती हा मसाला आपल्याला खमंग असा परतून घ्यायचा आहे. पहा, इथं गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्या. आणि कलरची मिरची पावडर घेतल्यामुळे आपल्या मटणाला कलरही फार छान येतो. हे पहा, अगदी खमंग 2 ते 3 मिनटासाठी हा मसाला परतून घ्यायचा आणि अशा पद्धतीने अगदी घरगुती पद्धतीने जेव्हा तुम्ही मटण रस्सा बनवता, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर या रश्श्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. इतका सुंदर हा रस्सा होतो. पहा, इथं आता हा पूर्णपणे मसाला परतून झालेला आहे माझा आणि हा आता आपण मटण स्टॉक जो आपण केलेला आहे त्याच्यामध्ये घेऊया. लक्षात ठेवा, इथं रस्सा जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा त्या रश्श्यासाठी मटण स्टॉक फार महत्त्वाचा आहे. मटण स्टॉक जर तुमचा व्यवस्थित झाला तर हा रस्सा चवीला फार छान होतो. म्हणून काय करायचं, अगदी 20 ते 25 मिनटासाठी मंद गॅसवरती मटण शिजवून घ्या. जेवढं मंद गॅसवरती तुम्ही मटण शिजवून घ्याल आणि त्याला जेवढा तुमचा मटण स्टॉक किंवा अळणी रस्सा तयार होईल त्या अळणी रश्श्याला हा तिखट मसाला तुम्ही जेव्हा टाकणार तेव्हा तुमचा जो तिखट रस्सा तयार होणार, अप्रतिम चवीचा हा रस्सा तयार होतो. पूर्णपणे हे पॅन सगळं धुवून व्यवस्थित मी पाणी त्याच्यामध्ये घेतलं आहे आणि आज इथं फक्त
फक्त आपण मटण रस्सा आणि बाजरीची भाकरीचा बेत आज बनवलेला आहे. अगदी संडे स्पेशल म्हणायला काही हरकत नाही. घरच्या मसाल्यामध्ये कोणताही जास्ती एक्स्ट्राचे मसाले न घालता एवढ्या फक्त घरगुती मसाल्यांमध्ये हा जो मटण रस्सा मी बनवलेला आहे, अशा पद्धतीने तुम्ही रस्सा बनवून पहा. अप्रतिम, फार छान सुंदर चवीचा हा रस्सा होतो. तुम्ही करून तर पहा. आता एक 10 ते 15 मिनटासाठी हा रस्सा छान असा उकळून द्यायचा आहे आपल्याला. गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती अगदी 10 ते 12 मिनटं हा रस्सा उकळून द्या. म्हणजे काय होतं, जो मसाल्याची टेस्ट आहे किंवा मटणची टेस्ट आहे ती पूर्णपणे या रश्श्यामध्ये उतरते आणि रस्सा चवीला झणझणीत आणि फार छान रस्सा होतो. त्याचबरोबर आपल्या रश्श्याला तरीही व्यवस्थित येते. 15 मिनटं रस्सा छान उकळेपर्यंत आपण भाकरी करून घेऊया. छान अशी इथं बाजरीची भाकरी मी करत आहे. अगदी गोल गरगरीत सुंदर अशी भाकरी आपली तयार झाली आहे. खमंग खरपूस भाकरी आणि त्या बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर झणझणीत असा मटण रस्सा. तुम्ही अगदी ऐकूनसुद्धा तोंडाला पाणी सुटेल, हा बेत इतका सुंदर होतो. पहा, इथं ही बाजरीची भाकरी मी करून घेतलेली आहे. अगदी खरपूस खमंग ही बाजरीची भाकरी झालेली आहे आणि याच्याबरोबर जेव्हा तुम्ही मटण रश्श्याचा चुरून असं भाकरी चुरून स्वाद घ्याल, अगदी विसरणार नाही इतका सुंदर हा रस्सा आणि त्याचबरोबर ही बाजरीची भाकरी. तुम्हाला जर बाजरीच्या भाकरीचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी भाकरी कशी करायची ते तुम्हाला दाखवेन. फार छान चवीची ही बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर घरगुती स्पेशल मटण रस्सा तयार होतो. पहा, इथं अगदी खमंग खरपूस अशा आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत आणि आता आपल्याला प्लेट सर्व करायची आहे. 15 मिनिट झालेले आहेत, 10 ते 12 मिनिट झाले आणि आपला रस्सा छान असा उकळलेला आहे. पाहू शकत असाल तुम्ही आणि रश्श्याला तरी पण इतकी छान आलेली आहे. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतका सुंदर हा रस्सा झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे मी आणि आता आपण प्लेट सर्व करूया. मस्तपैकी इथं मटण रश्श्याची मटण थाळी आपली तयार आहे. बाजरीची भाकरी, वाफळलेला गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात, कांदा, लिंबू आणि त्याचबरोबर तर्रेदार मटण रस्सा. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल. अगदी सातारी झटक्याचा हा मटण रस्सा तयार झालेला आहे. झणझणीत चमचमीत असा हा मटण रस्सा, बाजरीची भाकरी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब करा. भेट देत राहा. धन्यवाद मंडळी.